ऑर्डर मध्ये करण पाटील आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात, तर गोलंदाजी मार्क वरती लोकेश खोलात टाकायचं होतं. या बॉलला उचली कमी पाहायला मिळाली. अगदी स्वीपचा फटका खेचायचा होता. निर्धाव बॉलची इथे सांगता होताना दिसतीये. अगदी इथे शांतमय क्रिकेट झालंय. अगदी वातावरण थंड केलं जात आहे कसरखंड टीमच्या माध्यमातून, जिथे भोकरपाडा टीमला अगदी धावा बनवल्या जाऊ शकत नाहीयेत. थंड वातावरण झालंय. गुलाबी थंडीमध्ये हे मॅचेस चालू आहेत. समर बॅश अगदी जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. उन्हाचा तडाखा सकाळच्या सत्रामध्ये बराचसा असतो. त्यानंतर अगदी विकेट पहिले 2 सामन्यांमध्ये अगदी तप्त होते, तिथे धावा देखील आलेल्या, परंतु आता वातावरण गार झालंय. गुलाबी थंडी हलकी हलकी पाहायला मिळते. अगदी आपण पाहताय या पुढील सामना नेवाली असेल आणि त्यांच्यासाठी समीरजी घरत आणि प्रशांतजी दुर्गे यांच्याकडून शुभेच्छा आलेत नेवाली टीमसाठी. एक सूचना आली आहे, अगदी आपण पाहताय आशीर्वाद क्रीडा मंडळ यांच्याकडून अगदी समोरच्या गेट एंड वरती प्रशांतजी घरत यांच्याकडून अगदी शुभेच्छा आलेत नेवाली टीमला. आशीर्वाद क्रीडा मंडळ यांच्याकडून एक सूचना आली आहे, समोरच्या गेट वरती कुणीतरी चूल पेटवली आहे, ती जरा विझवायची आहे. खोलात टाकले या बॉलला, चेंडू बॅटला ब्रश झाले का पाहणं गरजेचं असेल. झटका क्रमांक 4 इथे बसलाय. करण पाटील होतील इथून आता बॅक टू द डगआउट. देऊया संधी डीजेला. इथे सांगता आतापर्यंत जर पाहायला गेलं ना, लोकेश यांनी चांगली गोलंदाजी हाताळली आहे या सत्रामध्ये, जिथे 17 धाव संख्येवरती एकूण 4 गडी बाद केले जात आहेत जीवन 11 भोकरपाडा टीमचे. अजूनही जर इथून पाहायला गेलं ना, एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या षटकातील काही चेंडूंचा खेळ अजूनही इथे बाकी असेल. कितपत धावांपर्यंत मजल मारली जाणार पाहणं गरजेचं असेल. लोकेश यांचा हा बॉल कमी उचली पाहायला मिळाली. अगदी जर पाहायला गेलं षटक क्रमांक 3 इथे समाप्त झाला. अविनाशजी पालंडे यांनी आम्हाला सूचित केलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी जर पाहायला गेलं ना, धाव संख्या पाहायला मिळते 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17. देऊया संधी डीजे मास्टरला.